13 एप्रिल दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीजवर मराठी नववर्षात अर्चना आहे मी पाटलाची बंगल्यावर टायरी सोडली ट्रॅक्टरचं तोंड घेऊन आणि मी थेट शेतात जाणार होय का येऊ का नीट जा अरे पण तुला आपल्याला बरं असेल का तुला काय आपल्याला बाकी नाही कटिंगला तुझ्या नावाची निमंत्रण लिहायची होती प्रशांत राणादी म्हणून आणि ही ती बंगल्यावाला भाभीचा सल्ला का सलीम आणि ह्याचं नाव काय कोण ही लंगडं वय लंगडा म्हणता वेळ त्याला त्याचं काय तर खरं नाव बी असेल की किती चांगलं नाव आहे लंगडा म्हणता येईल त्याला त्याला जरा नावाने हाक मारत जाऊ की चला मी तुम्हाला आमचं रान दाखवते हे सगळं दिसतंय ना सगळं आपलं शेत आहे फळ आवडी जाऊ तिकडं ऊसाचं शेत आहे आणि पलीकडे केळीची बाग आहे कामाच्या गडी नाही तिथं सगळ्या वस्तीवर गेले जेवायला आणि मामा तिकडलं जाऊन दाखव की काय झालं काय नाही आणि म्हणते इकडे दाखवते मी कुठं म्हणले जा जा आणि तिकडे सगळं आपलं जा सगळ्या भाई संपले काय नाही काय नाही ड्रॉइंग करत माझ्याकडे काय बघतोय मला खरंच तो वाटत लेडीज परफ्यूम लावून आलाय मी तर आलो तुम्हाला सांग बोलतो मम्मीचा परफ्यूम लावून आला ना खरं बोल खरं नाही मम्मीचा परफ्यूम लावून आला ना आई शुक्र वाटा कोणता नाव काय कोणत्या करतोय हा नाही जेन्स पण स्ट्रॉंग आहे ब्ल्यू वाला घे ब्ल्यू आहे तो व्हाईट घे नाही तर वेला बेटा घे कर डायरेक्ट 2000 खर्च मला तुला आवड मला पण तो आवडतो काय मला ते सांगितलेलं कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू आय लव्ह यू तिचा नंबर दे आहे की घे ना 98 25 15 77 78 मी भूक लागली का आणि चहा चपाती म्हणजे पूजा केली की नाही ग हा काल केलेली का आता फोन नाही गेल्यावर किती
खालच्या बाबांना हे तंदुरुस्त आहे त्याच्यात. नानी, अब बिल्कुल हमारी मम्मा जैसी दिख रही हो। हमेशा आपको फोटो में ही देखा था, आज पहली बार सामने से देख रही हूँ। मम्मा सुबह के पहले आपकी ही फोटो देखती थी नानी। ठीक है दो रकम मैं लंदन जाने के लिए तैयार हो रहा हूं। ज्यादा मस्का मत लगाओ। नाना मामा नानी बोल के पास आने की जरूरत नहीं है। मामा